नमस्कार, स्वागत आहे तुमचं सविता किचन क्वीनमध्ये। सकाळच्या वेळी आपल्याला नाश्त्याला डोसा खावासा वाटतो, परंतु डाळ तांदळाचं बॅटर आपल्याकडे तयार नसतं। त्यासाठी आज मी तुम्हाला दाखवणार आहे झटपट होणारा रवा डोसा। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी जाड रवा घ्यायचा आहे। तुम्ही बारीक रवा घेतला तरीही चालेल। त्यामध्ये 1 चमचा तांदळाचं पीठ घालायचं आहे, 1 चमचा गव्हाचं पीठ घालायचं आहे, अर्धी वाटी दही घालायचं आहे। तांदळाच्या पिठामुळे डोसा चांगला कुरकुरीत होतो, गव्हाच्या पिठामुळे बॅटरला चांगली बाइंडिंग येते आणि दह्यामुळे डोशाला चांगली जाळी पडते। या दह्याच्या वाटीमध्येच पाणी घालून 1 वाटी पाणी या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि मिक्सरला फिरवून घेऊन डोशाचं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। इथे डोशाचं बॅटर तयार झालेलं आहे, ते एका भांड्यामध्ये काढून घेऊयात। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे आपल्याला सगळं पीठ काढून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं पीठ वाया जाणार नाही। या डोस्याच्या पिठामध्ये गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही बेसन पीठ घालू शकता किंवा भाजणीचं पीठसुद्धा घालू शकता। इथे आपलं डोशाचं पीठ तयार झालेलं आहे। याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता, जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही। डोशाचं पीठ आपल्याला असं पळीने 1 मिनिटभर असंच हलवून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून 10 मिनिटे याला भिजू द्यायचं आहे। डोशाचं पीठ भिजल्यामुळे डोसे चांगले होतात। आता 10 मिनिट झालेली आहेत, डोशाचं पीठ आपलं भिजलेलं आहे। यामध्ये आपण अर्धा चमचा पिठी साखर घालणार आहोत। पिठी साखरेमुळे डोस्याला रंग मस्त असा लालसर येतो। पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। इथे मी गॅसवर एक डोशाचा तवा गरम करण्यास ठेवलेला आहे आणि डोशाचे पीठसुद्धा आपले चांगले मिक्स झालेले आहे। डोशाच्या तव्यावर आपल्याला थोडेसे पाणी शिंपडायचे आहे, म्हणजे डोशाच्या तव्याचं टेम्परेचर हे कमी होईल। एखाद्या टिश्यू पेपरने किंवा कॉटनच्या कपड्याने हे पुसून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे। त्यावर 1 चमचा डोशाचं बॅटर घालून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने डोसा तयार करून घ्यायचा आहे। वरच्या बाजूने डोसा चांगला सुकू द्यायचा आहे। सुकल्यानंतर आपण यावर तेल घालायचं आहे। तेल घालताना साईडने घालायचं आहे आणि थोडंसं मध्ये घालायचं आहे, तुम्ही पाहू शकता। डोस्यावर तेल घातल्यामुळे डोसा चांगला कुरकुरीत होतो। डोसा आपल्याला खालच्या साईडने चांगला लाल होऊ द्यायचा आहे, म्हणजे तो कुरकुरीत होतो आणि डोसा तयार झाला की त्याच्या कडा आपोआप तव्यापासून वेगळ्या होतात। पूर्ण डोशाला गॅसची ज्योत जर पोहोचत नसेल तर तवा आपला थोडा थोडा फिरवून घ्यायचा आहे आणि डोसा चांगला भाजून घ्यायचा आहे। आता हा डोसा आपला मस्तपैकी तयार झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। मस्त असा भाजलेला आहे, कुरकुरीत असा भाजलेला आहे। तो काढून घेऊयात आणि अजून एक डोसा तुम्हाला मी दाखवणार आहे। तीच प्रोसेस आपल्याला पुन्हा करायची आहे आणि डोशाचं बॅटर घालून पळीने असं त्याला फिरवून घ्यायचं आहे। डोसा चांगला सुकू द्यायचा आहे। त्यावर पुन्हा तेल आपल्याला असं कडेकडेने घालायचं आहे आणि थोडंसं अगदी मध्ये घालायचं आहे। तवा असा फिरवून घ्यायचा आहे, म्हणजे सगळ्या बाजू याच्या चांगल्या भाजल्या जातात। तुम्ही पाहू शकता, मस्त असा हा सुद्धा डोसा आपला तयार झालेला आहे। या डोशासोबत मी शेंगदाणे आणि खोबरं यांची दह्यातील चटणी केलेली आहे। इथे आपला झटपट होणारा कुरकुरीत रवा डोसा तयार झालेला आहे। तुम्ही नक्की करून पहा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।